जळगाव तालुक्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। तक्रारदार याची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून 3 लाख रुपये मागितले होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे। 55 वर्ष तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथे लाच मागितल्याची तक्रार केली आहे। तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नियुक्तीचा मोबदला म्हणून 3 लाखांची लाच मागितली। त्यांच्या तक्रारीवरनं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अमोल धस, सहाय्यक अधिकारी सुरेश नाईक नवरे यांनी कारवाई करून 56 वर्षीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील, खासगी इसम 52 वर्षीय भिकन मुकुंद भावे या दोघांना 3 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। मेहरून तलावाजवळ असलेल्या लेक होम अपार्टमेंट जळगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन MIDC जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, विलास चव्हाण, सचिन बारसे, CN बागुल यांनी ही कारवाई केली आहे। लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केलंय की कोणत्याही शासकीय किंवा खासगी इसमाने लाचेची मागणी केल्यास विभागाशी संपर्क साधावा।